जोपर्यंत तुम्ही हिंदू धर्मात आहात तोपर्यंत तुम्हाला विचार स्वातंत्र्य प्राप्त होऊ शकत नाही। यावर कोणी असे म्हणतील की हिंदू धर्माने केवळ तुमचेच मानसिक स्वातंत्र्य हिरावून घेतले आहे असे नव्हे, तर हिंदू धर्माला प्रमाण मानणाऱ्या सर्व जातींचे मानसिक स्वातंत्र्य हिरावून घेतले आहे। हिंदूंमुळे सर्वच बौद्धिक गुलामगिरीत सापडले आहेत हे खरे, पण या बौद्धिक गुलामगिरीचे दुष्परिणाम सर्वच जातींना सारखे भोगावे लागत नाहीत। स्पृश्य वर्गाच्या ऐहिक सुखावर या बौद्धिक गुलामगिरीचा कोणत्याही प्रकारचा अनिष्ट परिणाम होऊ शकत नाही। हिंदू समाजाच्या व्यवहारात त्यांना वेदांनी आणि महाजनांनी उच्च पद दिलेले आहे। दुसऱ्यावर हुकूमत गाजवण्याकरता त्यांना अधिकार दिलेला आहे। सारा हिंदू धर्म वरिष्ठ वर्गाच्या हिंदूंनी